लोणचं म्हटलं का ते कोणतेही असो, तेलाचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. पण आज आपण फक्त 3 ते 4 चमचे तेलाचा वापर करून बराच काळ टिकणारं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. हे असं इतकं मस्त रसरशीत, अजिबात लिंबू न वापरता छान मऊसूत मुरलेलं लिंबाचं तिखट लोणचं पारंपरिक पद्धत वापरून कसं बनवायचं ते पाहूयात. सर्वप्रथम इथे मी पाव किलो या प्रमाणात मध्यम आकाराची लिंब घेतली आहेत. साधारण 10 ते 11 लिंब आहेत. ही अशी पिवळी धम्मक पातळ सालं असलेली लिंब आपल्याला घ्यायची आहेत. याला कागदी लिंबू असेही म्हणतात. शक्यतो लिंबावर एकही डाग असणार नाही अशीच लिंब घ्यायची. कागदी लिंब घेतल्यावर लोणचं पटकन मुरलं जातं, त्यामुळे अशी पातळ सालीचीच लिंब घ्यावीत. ही लिंब मी धुवून आणि स्वच्छ पुसून उन्हात वाळून घेतलेली आहेत. अजिबात ओली राहता कामा नये. इथे आपण लोणचं बनवताना सुरी, चॉपिंग बोर्ड जे काही वापरणार आहोत ते अगदी कोरडं असावं, अजिबात ओलसर नसावं. आता ही लिंब मी चिरून घेणार आहे आणि एका लिंबाचे मी साधारण 8 भाग करत आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आणि आता या लिंबातल्या सगळ्या बिया मी अशा काढून घेणार आहे, कारण एकही बी जरी यात राहिली तरी लोणचं हे कडवट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी शोधून शोधून सर्व बिया काढून घ्यायच्या. आणि तुम्ही पाहू शकता सगळ्या बिया मी अशा काढल्या आहेत. आणि सर्व लिंबांच्या अशा या बारीक फोडी मी करून घेतल्या आहेत. आता या सर्व लिंबाच्या फोडींना आपण हळद व मीठ लावून घेणार आहोत. त्यासाठी मी या लिंबाच्या फोडी एका काचेच्या भांड्यात घेतल्या आहेत. भांडं अजिबात ओलं नसावं आणि शक्यतो काचेच्याच भांड्याचा वापर करावा. आता यात मी 3 चमचे इतके मीठ घालत आहे. मीठ घालताना इथे मी मोठ्या चमच्याचा वापर केला आहे. मीठ घातल्यानंतर यात मी 2 चमचे इतकी हळद घातली आहे व हळद घालताना मी छोट्या चमच्याचा वापर केला आहे. हे हळद व मिठाचे प्रमाण पाव किलो लिंबासाठी योग्य आहे. यात मी नंतर अजिबात हळद किंवा मीठ घालणार नाही आहे. हे प्रमाण अगदी अचूक आहे. आता हे हळद आणि मीठ सर्व लिंबांच्या फोडींना लागेल असं मिक्स करायचं आहे. इथे मी आधी चमच्याने मिक्स केलं, त्यानंतर असं टॉस करणार आहे. त्यामुळे असं सर्व फोडींना हळद व मीठ लागलं आहे. आता या लिंबांच्या फोडींना मी 1 तास असंच झाकून ठेवणार आहे. 1 तास झालेला आहे. या सर्व लिंबाच्या फोडी मी एका काचेच्या बरणीत ठेवणार आहे. ही बरणीसुद्धा मी स्वच्छ धुवून उन्हात वाळवलेली आहे. बरणी अजिबात ओली नसावी आणि या फोडी 5 दिवस अशाच कोरड्या जागी ठेवून या फोडी मुरत ठेवणार आहे. आणि या फोडींना मी बरणी न उघडता रोज एकदा हलवणार आहे. तुम्ही पाहू शकता 5 दिवसानंतर या लिंबाच्या फोडी अशा दिसत आहेत. या सर्व लिंबांच्या फोडींना मी एका काचेच्या भांड्यात काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता 5 दिवसानंतर लिंबाच्या फोडी किती छान मुरल्या आहेत व किती मऊसूत झाल्या आहेत. असं केल्याने लिंब वाफवून घ्यायची गरज लागत नाही. आणि हे बघा, हळद व मीठ लावल्यामुळे हे लिंबाचं जास्तीचं पाणी आहे ते बाजूला निघालं आहे. हे जास्तीचं पाणी आपल्याला लोणच्यात घालायचं नाही आहे. हे पाणी काढून टाकल्यामुळे लिंबाचं लोणचं खराब होणार नाही. आता आपण बनवूया लिंबाच्या लोणच्याचा मसाला. त्यासाठी मी 25 ग्रॅम पिवळी मोहरीची डाळ घेतली व पाव किलो लोणच्यासाठी 25 ग्रॅम मोहरीची डाळ हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता ही मोहरीची डाळ मी एका पॅनमध्ये हलकी गरम करून घेणार आहे. त्यामुळे त्यातली जी आर्द्रता आहे ती निघून जाईल. ही मोहरीची डाळ जास्त सुद्धा भाजू नये, नाहीतर लोणचं कडवट होईल. आता मी इथे 1 चमचा मेथी दाणे भाजून घेत आहे. मेथीचे दाणे घातल्यामुळे लोणच्याची चव वाढते आणि ते प्रिझर्वेटिव्ह सारखे काम करते. त्यामुळे लोणच्याला बुरशी लागत नाही. आता मी मोहरीची डाळ व मेथी दाणे पूर्णपणे गार करून घेणार आहे. हे सर्व गार झाल्यावर मी याची मिक्सरमध्ये भरभरीत पावडर करून घेत आहे. तुम्ही बघा, ही पावडर अशी मी भरभरीत वाटून घेतली. मिक्सर मी फक्त 5 ते 10 सेकंदच फिरवला. आता एका भांड्यात मी फक्त 4 चमचे तेल घेतले व तेलाचा कच्चेपणा जाईपर्यंत गरम करून घेत आहे. इथे मी शेंगदाणा तेल वापरले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे हवं ते तेल वापरू शकता. हे तेल गरम असतानाच मी त्यात 1 छोटा चमचा हिंग घातले. त्यानंतर मी 2 मोठे चमचे लाल तिखट घातले. आणि सर्वात शेवटी मी यात वाटून घेतलेली मोहरी व मेथीची पावडर घातली. आता हे सर्व मिश्रण मी गरम असताना चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतले. आता हे मिश्रण मी 1 तास रूम टेम्परेचरवर गार करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाले आहे. आता आपण लिंबाच्या फोडी व हे मिश्रण एकत्र करणार आहोत. त्यासाठी मी काचेच्या भांड्यात हे मिश्रण काढून घेतले आणि त्यात या लिंबाच्या फोडी थोड्या थोड्या करून मिक्स करून घेत आहे. असं थोडं थोडं करून लिंबाच्या फोडी घातल्यामुळे सर्व मिश्रण फोडींना व्यवस्थित लागतं. हे पहा, इथे मी सर्व लिंबाच्या फोडी कशा मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपलं लोणचं किती छान बनून तयार झालं आहे आणि किती रसरशीत दिसत आहे. आता आपण जी बरणी लिंबाच्या फोडी मुरत ठेवण्यासाठी वापरली होती त्याच बरणीत हे लोणचं मी भरलं आहे. आता याला झाकण लावून मी ठेवून देणार आहे आणि ही बरणी हवाबंद आहे. हे लोणचं आरामात वर्षभर तरी टिकतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.